नमस्कार मंडळी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्येचं माहेरघर आणि सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील गजबजलेल्या स्थानिक सर्वाधिक वर्दन असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात एका सराईत गुन्हेगार असलेल्या नराधामाने बस स्थानकातच उभ्या राहिलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. स्वारगेट सारख्या वर्धनाच्या बस स्थानकाच्या घडलेल्या या घृणास्पद घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यासारख्या देशाच्या सांस्कृतिक राजधानी आणि विद्येच्या माहेरघरात एका तरुणीची आबरू लुटली गेल्याने पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराची मान शर्मेने खाली झुकली आहे. एका काळी पुणे हे मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर समजले जात होते, मात्र मागील काही वर्षापासून पुण्याची ओळख पुसली जात आहे. या घृणास्पद घटनेने केवळ पुण्याचीच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राची मान सुद्धा शर्मेने खाली झुकली आहे. पुण्यात घडलेली ही महिला अत्याचाराची घृणास्पद घटना ही काय राज्यातील पहिली घटना नाही. दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये महिला अत्याचाराची एकतरी बातमी हमखास वाचायला मिळतेच. 2 वर्षापूर्वी पहाटे कामावून घरी परतणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्येच वानवडी परिसरात घडली होती. त्याआधी मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीचा विनयभंग करून सुरक्षा रक्षकांनी तिची हत्या केली होती. पुण्यातच MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनीची हत्या झाली होती. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून वाशिमकडे हार्बर रेल्वेने परीक्षेसाठी येणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर एका नराधामाने मस्जिद बंदरजवळ धावत्या डब्यात लैंगिक बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण असो किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील निर्भया झालेल्या अत्याचाराने तर संपूर्ण महाराष्ट्रच पेटून उठला होता. बदलापुरात 4 वर्षीय चिमुरडीवर शाळेत झालेल्या अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. बदलापूरची घटना तर मानवतेला काळिंबा फासणारी होती. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा घटनांची मालिका सुरू झाली आहे. राज्यात महिला अत्याचाराची घटना घडली तर सर्वत्र संतापाची लाट उसळते. मोर्चे निघतात, निषेध व्यक्त होतो, इलेक्ट्रॉनिक मीडियात चर्चा होते, प्रिंट मीडियात देखील अग्रलेख लिहिले जातात. राजकीय पक्ष एकमेकावर आरोपांच्या फैरी झाडतात. शासनाकडून घटनेच्या चौकशीची आणि पोलिसांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले जाते. अर्थात घटना घडून गेल्यानंतर आरोपींना पकडून शिक्षा देण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. दिवसाढवळ्या महिलांची आबरू लुटून त्यांची हत्या करण्याची नराधमी प्रवृत्ती अलीकडे जोर धरू लागली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिंमत नराधामामध्ये निर्माण होते. याचाच अर्थ या नराधामांना कायद्याचा आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणेचा धाक राहिला नाही. आपण कितीही मोठा गुन्हा केला तरी कायदा आपले काही करू शकत नाही. पैशाच्या जोरावर आपण कायदा आणि सुरक्षा यंत्रणा आपण वाचवू शकतो, अशीच धारणा या नराधामांची झाली आहे. म्हणूनच ते असे मानवतेला काळिंबा फासणारे कृत्य करत आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना शोभनीय पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेने खाली मान घालवाया लावणाऱ्या या घटना महिलांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची पुरुष मानसिकता वाढू लागली आहे. हीच मानसिकता यामागे कारणीभूत आहे. आज राज्यातील कोणत्याच महिला सुरक्षित नाहीत. मग ती 3 वर्षाची चिमुरडी असो की 70 वर्षाची आजी असो, शाळा असो, कॉलेज, कामाचे ठिकाण, सार्वजनिक वाहन, स्वतःचे घर, इतकेच काय तर पोलीस स्टेशन देखील महिलांसाठी आता सुरक्षित नाही अशा दुर्दैवी म्हणावं लागेल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील ही लाजिरवाणी बाब आहे. पूर्वी अशा घटनांसाठी बिहार आणि मध्य प्रदेश ही राज्य प्रसिद्ध होती. आता त्यात महाराष्ट्राची भर पडते की काय अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश होऊ नये यासाठी सरकारने आणि पोलीस दलाने महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. तसेच संबंधित गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या नराधामांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. तसे झाले तरच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल आणि पुरोगामी महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख कायम राहील. तर मंडळी, खरंच आपल्या राज्यामध्ये आता महिला सुरक्षित आहेत का अशी शंका आता येऊ लागलेली आहे. यावर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा राजटूब क्रिएटर TV. आणि चॅनलवर नवे आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत